का बरं, काय झालं पाणी यायला? काय सांगा अहो, पाणीच नाही. मग तुम्ही आता कामावर जाऊन पाणी नाही आले का? रोज रोज आलं पाणी आलं? हा जनावरांक कुठं जायचं आता शेतीला जायचं तेव्हा तिकून आलो म्हणजे हां का? पाणीच नाही येते काय नाही. किती तुमची वस्ती येतं सगळी आता? अहो मोठा गाव आहे हा का गावठा नाही आहे मोठा. मग सगळे पाणी त्यांना पाणी कुठून मग? हेच पाणी विहिरीवर? एरीच कुठं पाणी थोडं एरी. थोडंच पाणी का? थोडं एरी पाणी नाही जास्त. लय हालत पाण्याची लय हालत. आणि मग पाणी पुरतं का तुम्हाला? नाही ते काय कुठं पाणी ना विहिरीतलं पाणी नाही अहो त्याच्यात पाणीच नाही. टँकर खाली टँकर खाली गेलाय? हा आता केलाय खाली ते वाहून नाही येतं जनावरांचं. आता एकतर वाघाचा भीती वाटत इथे. हां हां. पाणी नाही ना आम्हाला काय पाण्याची सोय नाही. अहो काय सांगायची. मग आता हे एवढं पाणी तुम्हाला पुरतं का प्यायला? अहो मगाशी 2-3 नेल्यात पोरांनी गाडीवर खेपा हां. केंडानं वाहिलंय. आता मी म्हणलं एवढा पियापुरतं एक हांडा नेते त्या केंडानं वाहिलंय त्या आंघोळीला होईल ना हां. तेव्हा ते तसं हे केलं. मग तुमच्या ठिकठिकाणी टँकर नाही लावला का? नाही ना टँकर अहो पाणीच नाही तर वस्तीला आमच्या. एवढा मोठा गाव आहे ती एक टँकर पुरत नाही. पाणीच नाही आहे. जनावराचा भीती वाटत अहो यंदा यायला पाण्याला म्हणलं. काय सांगाल तुम्ही आता हां? नवीन जे काही लोक आलेत निवडून हां. त्यांनी काय पाण्याबद्दल काय केलं का नाही केलं काही तुम्हाला? अजून काही नाही अहो अजून नाही काय केलं. मग करतील ते करिता म्हणत होते करणारच पण अजून काय केलं नाही ते. आणि ह्या गावात जलजीवनची योजना झाली नाही का अजून? हां जलजीवनची पाण्याची योजना झाले पण पाणी नाही हवं आलं अजून. नाही पाणी आलं का? नाही का बरं नाही पाणी आलं? काय माहिती आता पाणीच नाही आहे. पार सगळं कोरडा हे एरीत सुद्धा पाणी नाही. एरीत टँकर सोडतात त्या पाणी नेते आम्ही.